की पाणी घेण्याचा आहे का नाही दम? मग त्यांनी दम दाखवला पाहिजे का नाही? का नुसतं मतापुरतं म्हणायचं का मी याव करतो मी त्याव करतो? ही कोणाची जबाबदारी लोकप्रतिनिधीची? आणि जर नसेल जमत ना तर माझं स्पष्ट मत आहे मामांनी राजीनामा द्यावा. तेवढं तरी कार्य करायचं चांगलं. कुणी आपल्याला पाणी दिले? तेवढं तर आपलं काय काय संबंध पेटवायचं आपल्या रानातलं? आपण आपल्या रानातलं पेटवायचं नाही, आपण आपल्या रानातलं गुराला घालायचं. ते आपल्या जवळ आली का नाही मग त्यांना सांगायचं. ते आपल्या जवळ एक दिवस येणार आहेत, ते सांगायचं तुम्हाला आम्ही काय देऊ, त्याला 10,000 देऊ. ते आपल्याला देतात. पंचवार्षिकला जवळ आले आपल्याला 10,000 देतात, आपण बी त्यांना 10,000 देऊ. नमस्कार मित्रांनो, मी शिवकुमार गुनोरे, पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, आता आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यातल्या कळस या गावामध्ये. त्या कळस गावामध्ये काही शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काल दुपारपासून 12 वाजल्यापासून रणरणत्या उन्हात इथं भगवानराव खारतोडे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. अगदी बाज टाकूनच ते उन्हामध्ये बसलेले आहेत, आपण पाहताय व्हिडिओमध्ये. आणि काही शेतकरी या जवळ बसलेले आहेत. त्याचा प्रश्न असा आहे की या गावामध्ये पिकांना पाणी नाही आणि कॅनलला पाणी सुटलेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे बारामतीत दौंडला फुल कॅनल चालले आहेत, जर नदीत पाणी नाही म्हणून तिथं कॅनल फुल चालले आहेत आणि इकडे कळसला मात्र कॅनलला पाणी आलेलं नाही. केवळ ही राज्यकर्त्यांची मुजरी किंवा मुद्दामपणा असा त्यांना असं वाटतंय. आणि यांची पिकं पूर्ण जळालेली आहेत. तर पिकांचा विषय सोडा, परंतु त्यांच्या विहिरी बोरला पाणी नाही, त्याच्यामुळे प्यायचा पाण्याचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. आणि प्यायच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्या कारणाने या ठिकाणी शेतकरी इथं बसलेले आहेत. त्यांची व्यथा पण आता ऐकणार आहोत. या इंदापूर तालुक्यामध्ये काही पाठीमागं हर्षवर्धन पाटील माजी मंत्री आणि सध्या कृषी मंत्री असणारे दत्तामामा भरणे या दोघांचा कट्टर विरोधक होते. दोघं एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलेले साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि एवढं सारं असताना आता गेल्या झेडपीच्या निवडणुकीला मात्र ते दोघं एका जाग्यावर आले आणि त्यांनी एकत्र निवडणुका लढल्या. आता लोकांचा प्रश्न असा झाला आहे की इंदापूर तालुक्याला वाली कुणी राहिले का नाही, म्हणून सर्वसामान्य लोक आता रस्त्यावर आलेले आहेत. कुणी उपोषण धरत आहेत, कुणी आंदोलन करत आहेत. आणि काही लोकांच्या डोळ्याला पाणी येत आहे. आता 75 वर्षाचे आजोबा ते माझ्याशी बोलले, त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. 12 एकर जमीन माझी केवळ पाण्या वाचून पिकं जळून गेली आहेत असं ते सांगतायत. आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत उपोषण करते भगवान खारतोडे. काय म्हणणं आहे सांगा, आपण इथं उपोषणाला कालच्या धरण उन्हात बसलेला आहात. काल 2 तारखेपासून 12 वाजता या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे. तर पहिली जी माझी मागणी आहे की आमचं जे ऊस पीक जळलं आहे त्या ऊस पिकाचं पंचनामा करून एकरी 50,000ची मदत भेटावी. दुसरी जी मागणी आहे की आमचं आवर्तन उन्हाळी आवर्तन 12 मेला सुटलं होतं, पण ते तेलपर्यंत न पोचता या अधिकाऱ्यांनी बंद केलं. या मग आमची जी काही गावं येतं तेलची गावं येतं तरंगवाडी, कवठडी, न्हावी, रुई, कळस, अकोले, पिपळे, निरगुडे, शेटपळगडे यांच्या वॉटर सप्लायला कमीत कमी पाणी द्या बाबा, की जेणेकरून पाऊस जरी लांबला त्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांचा प्रश्न सुटणार आहे. आणि जे 12 मेचं आवर्तन तेलपर्यंत जे अधिकाऱ्यांनी पोचवलं नाही ते फालके साहेब आणि कार्यकारी अभियंता देशमुख साहेब यांना निलंबनासाठी आम्ही इथं उपोषणाला भरभर रखरखत्या उन्हात बसलो आहे. आणि या उपोषणाची दखल आमची कुणीच घेतली नाही कालपासून. काय झालं आहे, आमचा जो खडकवासला कॅनल आहे, आता खडकवासला कॅनल धरणाचं पाणी, खडकवासला कॅनलच्या धरणाचं पाणी आमच्या इंदापूर तालुक्याला म्हणजे मिळतच नाही, भेटतच नाही आहे. मला वाटतं 18 फेब्रुवारीपासून कॅनल चालू आहे. आज तागायत कॅनल चालू आहे, म्हणजे पाणी नाही असं नाही, पाणी आहे. पण पाणी असूनसुद्धा इंदापूर तालुक्याला पाण्याचा एक थेंबही भेटत नाही. तर मला वाटतं हा दुजाभाव या पाटबंधारे विभागा खात्याचा आहे आणि तिथं जी काही कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांचा आहे. हा सगळा दोष अधिकाऱ्यावर जातो असं आम्हाला शेतकरी या नात्यानं वाटतं. अधिकारी पाठीमागच्या तालुक्याला भरपूर पाणी देतात आणि इंदापूर तालुक्याला पाणी आलं की म्हणजे येतच नाही एकतर, आणि सोडलं तरी दंडवणी आठवणी होतं, मागं बंद करतात. हे चुकीचं आहे. म्हणून आम्हाला आता ह्या आमचं आंदोलन संघर्ष होता आहे भगवान खारतोडे त्यांच्या माध्यमातून आंदोलन इथं चालू आहे. एक 4-5 मागण्या आमच्या प्रमुख आहेत. आता शेती पिकं तर जळून गेली, मग जळालेल्या पिकांचा आता या शासनानं, महसूल विभागानं, कृषी खात्यानं शेतकऱ्यांच्या बांधावरती जावं. ज्या शेतकऱ्याचं जळलं आहे त्याचे पंचनामे करावेत आणि पंचनामे करून एकरी 50,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही प्रमुख मागणी आहे. आणि पाणी तर आलंच पाहिजे. पाणी इंदापूर तालुक्याला खडकवासला कॅनलचं धरणाचं पाणी भेटलंच पाहिजे.
आमचं मूळ सिंचन आराखड्यातलं पाणी गेलं कुठं, पाणी मुरतंय कुठं, पाणी जिरतंय कुठं, हे सुद्धा कुणी पाहायचं आता हे पाहिलं पाहिजे कुणीतरी ना, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना. आणि म्हणून शासनकर्त्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यावरचा अन्याय हा दूर केला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. एकूण सगळं क्षेत्र कॅनेलमध्ये आमचं 12 एकर चावगा भावाचं एकूण गेलेलं आहे. त्यात 10-12 एकर ऊस होता आहे. काय जळला आहे, काय कॅनेलवर मोटर टाकून देत चालू केल्या तर काय कोयता गँग पाईप फोडतात. आणि जे माझी स्थिती गेली तिथं 60-70 फूट खोल कॅनेल आहे, काय ती चालवून देत नाहीत मोटरा काय. आणि बऱ्याच वेळा असं प्रकार घडलेला आहे. आम्ही शेतकरी पहिल्यांदा 8 तारखेला रास्ता रोकोचं निवेदन दिलं होतं तहसीलला आणि पाटबंधारे खात्याला. त्याच्यानंतर भिगवण पोलीस आणि जंक्शन पोलिसांनी मध्यस्थी करून 8 मेचं आंदोलन म्हणले स्थगित करा आणि तुम्ही 12 तारखेला पाणी सोडतो असं देशमुख साहेबांनी आम्हाला लेखी पत्र दिलं. 12 तारखेला आम्ही वाट बघितली पाण्याची, पण आम्हाला थेंब आला नाही खाली. नंतर 12 तारखेनंतर 18 तारखेला शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. शेतकरी सगळे डाळजला सगळे शेतकरी बहुसंख्येने गेली. तिथं आम्ही सगळ्यांनी बोंब आंदोलन केलं. तिथं रस्ता रोको केला. अर्धा पाऊण तास आम्ही हायवे अडवून ठेवला होता. तिथून सुद्धा आमचं काय झालं नाही. नंतर आम्ही सिंचन भवनला गेलो पुण्याला सगळे शेतकरी. म्हणजे आमचं इतकं मोठं रडगाणं. आणि त्या ठिकाणी आजी माजी मंत्री दोघं बी आलते. नंतर शेतकरी बाजूला राहिले, ह्यांनी सगळी मिटिंग लावली, आतमध्ये गेले. ह्यांचं काय खलबत झालं आम्हाला माहीत नाही. आणि खाली येऊन आम्हाला सगळं सांगितलं की 3 तारखेला तुम्हाला पाणी सुटेल. सर्व शेतकरी हताश होऊन पुन्हा माघारी आपल्या गावी पोहोचले. तर आज 3 तारीख उजाडले, अजून कसले पाण्यात थेंब नाही. ते मॅडम कोण आहेत त्यांना संपर्क साधला असता. ती म्हणते 6 तारखेच्या पुढे आमचं चाललं नियोजन. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला वाले नाही, पूर्ण आमचं जळून खाक झाले. आता पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ही स्थिती म्हणजे शेटपळपासून तरंगवाडीपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची आहे. तर आमचं पूर्ण आम्ही म्हणजे आम्हाला वालीच उरला नाही शेतकऱ्याला कोण, असं माझं स्पष्ट मत आहे. मला एक आवर्जून म्हणायचं आहे, इंदापूर तालुक्यात खडकवासला कॅनल गेले 50 वर्षापूर्वीचा आहे तो कॅनल. त्यावेळेस पाणी चांगलं सुटत होतं, परंतु काय उपसा जलसिंचन योजना चालू झाल्या आणि आमच्या इंदापूर तालुक्याच्या वाट्याचं पाणी पूर्ण त्यांनी पळवलं आहे. एक इंदापूर तालुका आज उपाशी आहे. बाकीच्या तालुक्यात म्हणजे त्यांच्या ताटात भरपूर अन्न आहे आणि हा दुजाभाव केला जातोय. हा आमच्यावर फार मोठा अन्याय. आमचं म्हणणं नाही की बाकीच्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी देऊ नका, परंतु आमच्या हक्काचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आणि आम्हाला हे आंदोलन करायची पाळी येते. अहो, त्या डाळ चोफल्याला डांबरीवर बसल्यानंतर खालची अवस्था काय गरम झालेलं आहे, वर ऊन किती. ह्या परिस्थितीत आम्हाला आंदोलनाला सामोरे तिथं जावं लागलं. ही शोकांतिक आहे. जर इथून पुढे जर आमची परीक्षा जर पास असतील कुणी, तर इंदापूर तालुक्यात तुम्हाला प्रवेश करता येणार नाही. तुम्ही आमच्याकडे मतं मागाय सुद्धा येऊ नका. जर मतं आमची मागत असताल आणि पाणी आमचं पळवत असताल तर आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागेल. आणि हे आम्ही गंभीर तुम्हाला इशारा देत आहेत. इथून पुढे जर 3 तारखेचं आजचं पाणी नाही जर सुटलं तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. ह्याला जबाबदार प्रशासन आणि लोक कार्यकर्ते असतील, त्यांनी त्याची दखल घ्यावी. त्यांनी पुण्याला आश्वासन दिलंय बरं का अधिकाऱ्यांनी, ती फाळके आणि देशमुख या दोन्ही अधिकाऱ्यांनी. आणि आजी मंत्र्यांच्या समोर, कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या समोर आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या बरोबर यांच्या समोर आश्वासन दिलंय. हजारो शेतकरी होते की 3 तारखेला आम्ही पाणी सोडणार. कुठे गेलं पाणी? माझा अधिकाऱ्यांना जाब आहे. कुठे गेलं पाणी आमचं? हा माझा सवाल आहे त्यांना, अधिकाऱ्यांना. लई तरी शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे हे घेऊ नका. उद्रेक झाल्यानंतर तुम्हाला ते आवरणं सुद्धा अवघड होईल. आमची स्टेप आज म्हणजे शेवटची स्टेप आहे. आम्हाला इथं उन्हात बसायची का पाळी आली? थोडं तरी लाजा वाटाय पाहिजे. आमचं सारं जळून गेलं. इथून शेटफळ पासून तरंगवाडीपर्यंत बघा परिस्थिती काय आहे. आमच्या हा जर एवढं जर मोठं संकट ओढत असेल तर आम्ही कशासाठी जगायचंय? आता या पाण्याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहे ना. बरोबर आहे. त्यांचं काम आहे पाणी आणायचं, हे करायचं. त्यांनी काय केलं आजपर्यंत मला सांगा तुम्ही. आमचा हे झालं, आंदोलन झालं गेल्या सोमवारी पुण्याला, तर तिथं येऊन थांबले. आतमध्ये गेले. आज साहेबांना सांगितलं की बाबा पाणी काय त्यांची चर्चा झाली आम्हाला माहीत नाही, पण बाहेर येऊन तर सांगितलं होतं की आम्हाला 3 तारखेला पाणी सोडू. त्याच्यावर तर त्यांनी आजपर्यंत काय म्हणजे ॲक्शन घेतलेलीच नाही. आता आज 3 तारीख आहे, पाणी सुटणार कधी?
त्याच्या अगोदर 12 तारखेला पाणी सोडतो म्हणले होते. काय नाही परत सगळे 3 तारखेला पूर्ण सोड. खोटी आश्वासन आहेत त्यांची. त्यांना मतं मागायचा सुद्धा अधिकार नाही आणि कळसमध्ये त्यांनी येऊ सुद्धा नाही मतं मागायला सुद्धा. एवढे आमचे कळसच्या ग्रामस्थांच्या वतीने म्हणजे हे विनंती आहे त्यांना. का बरं बारामती आणि दौंडचे कॅनल फुल चालू आहेत? तिकडं चालू आहे, तिकडं नेते ते जबाबदार नेते आहेत ना. मग हे हे ह्यांना काळजीच नाही ना शेतकऱ्यांची. तुमचे लोकप्रतिनिधी त्यांचंच काम करतायत, त्यांच्या पक्षाचेच आहेत ते. त्यांच्या पक्षात आहे म्हणून तर पाणी पळवायचं चाललंय, त्यांच्या संमतीने चाललेलं आहे ना, दुसरं काय आहे? 12 तारखेला जे लेखी पत्र आम्हाला दिलं होतं ते लेखी पत्र तर त्यांनी त्याचा विचारच केला नाही आणि भिगवण पोलीस स्टेशनचे महांगडे साहेब त्यांनी मध्यस्थी करून ते 12 तारखेचं लेखी पत्र मिळवून दिलं होतं, परंतु त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही. उलट त्यांनी आम्ही डाळज आंदोलन केल्यावर आमच्यातल्याच 11 जणांवर गुन्हे दाखल केले आणि त्याच्याबरोबर 200-250 लोक अशी टाकून दिलेले. उलट आमच्यावरच गुन्हे दाखल केले. खरं तर वास्तविक पाहता देशमुख साहेब, फाळके साहेब आणि जे अधिकारी त्यांना भ्रष्ट आहेत, म्हणजे ज्यांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करायची आमची मागणी होती. देशमुख साहेबावर गुन्हे दाखल करा. 12 तारखेचं पत्र देऊन त्यांनी आम्हाला पाणी सोडलं नाही. वास्तविक त्यांच्यावर दाखल होणं गरजेचं होतं. तशी आम्ही मागणी डाळ चौफुल्याला केली होती, परंतु त्याला कोणतंही आम्हाला जुमानलं नाही. हे प्रशासनाचं एकदम ढिसाळ राजकारण आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो आणि फाळके साहेब आणि देशमुख साहेब यांच्या निलंबनाची मागणी करतो. आणि त्याचबरोबर आमचे जे ऊस जळालेत त्याची तात्काळ, बाकीचं सगळं बाजूला राहू दे. आता पहिले आमचे पंचनामे तहसीलदार साहेबांना फोन केला, आम्हाला आदेश नाहीत. कृषी विभागाला फोन केला, ते म्हणतात आम्हाला आदेश नाहीत. हे कोणाच्या आदेशाची वाट पाहतात? अशी आपल्याला पावसाळी 2 आणि उन्हाळी 2 आवर्तनं गॅरंटेड मिळतात. आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपली मीटिंग झाली होती पाणी व्यवस्थापनाची. त्यावेळेला आपल्याला 1 मार्च आणि 1 मे हे 1 मे 2026 अशी 2 आवर्तनं पक्की झाली असताना ऐन वेळेला 1 मार्च आवर्तन सोडलं गेलं. त्या हिशोबाने संपूर्ण शेतकऱ्यांनी 1 मेला पाणीच येणार ह्या हिशोबाने संपूर्ण शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड किंवा फळांची बागा मोठ्या प्रमाणात केल्या. परंतु 1 मेला जाणून बुजून काय राजकारण शिरलं शेतकऱ्यांना काहीच माहिती नाही. 1 मेला पाणी येणार हे गॅरंटेड लोकांना माहितीच होतं. त्यामुळे 1 मेला सर्व तयारीत असताना ऐन वेळेला 1 मेचं पाणी न आल्यामुळं आज जवळजवळ 80% लोकांची बागा आणि ऊस जळून गेलेले आहेत. या सरकारला आणि प्रशासनाला माझा सवाल आहे, हा खडकवासला कॅनल इंदापूरसाठी तुम्ही का खोदला? हा माझा सवाल आहे. पाणी कशासाठी खोदला? हा एवढा कोट्यावधी रुपयाचा खर्च तुम्ही इंदापूर तालुक्यात हा कॅनल का 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 खोदला, का केला? हा असा आमचा सवाल आहे त्यांना. तुम्ही जनतेचा पैसा मातीत घातला. हा तीव्र भावना आहेत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या. आम्ही उद्ध्वस्त झालोय साहेब. या खडकवासला कॅनलच्या अवलंबून असणारा शेतकरी सगळा उद्ध्वस्त झालाय. आता या उसाला जर काडी लावली अवघ्या 5 मिनिटात जळून खाक होईल बघा. तोडून परत धान करणं सुद्धा अवघड आहे. बाहेर काढायला आता खर्च याला, परत आणखीन करायला खर्च. आधी एकरी 50-50 खर्च केला, आता 20 खर्च करायचा, परत दान करायचं, कुठं आणायचं पैसे? एवढा मोठा इंदापूर तालुक्यावर खडकवासला भागात अन्याय झालेला आहे, हे कधीही भरून निघणार नाही. आणि आमच्यावर अन्याय इतका मोठा केलाय, नंतरच्या उपसा योजना चांगल्या चालल्यात आणि आमचं वाटोळं केलेलं आहे. आधी आमचं चालू होतं, भयानक आहे. आधी उपसा योजना नव्हत्या. आणि साहेब मुळात खडकवासला धरणाची निर्मिती शेतीच्या पाण्यासाठीच झालेली आहे, यासाठी नाही. आमच्या पोखंडी पुन्हा आहे ठीक आहे, पण बाकीचे बी तालुक्याने सम प्रमाणात घेतलं पाहिजे. ज्यांचा कोटा आहे तेवढा दिला पाहिजे. आमच्या इंदापूर तालुक्याचा कोटा कुठे गेला? जर अशी परिस्थिती असेल तर आम्हाला उग्र स्वरूप धारण करावं लागेल. आम्ही सरकार, लोकप्रतिनिधी कोणाची मजा काही करणार नाही. साहेब शेतीला पाणी नाही, जळालं तुम्ही पाहताय, प्रत्यक्षात पाहिलं. जनावरांना पाणी नाही, गुराढोरांना पाणी नाही, पियाला पाणी नाही आणि साहेब आंघोळीला पण पाणी नाही. काय करायचं या आमच्या लोकांनी? आणि याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, देवेंद्र फडणवीस याची दखल घ्यावा, तरच आम्ही म्हणून हे सरकार लोकांसाठी आहे, सर्वसामान्याचं सरकार आहे असं आम्ही म्हणू. आणि ह्यांच्यावर कारवाई, आमच्यावर कारवाई करा. आम्ही मतदान करू, आम्ही चोर तुमच्या समोर. ही कुठली पद्धत तुमची? आता आमचं पेटवायची पाळी आली, मस्त बांधली आता रानात. यायचं असलं तर बघायचं ना. त्यांच्या हस्ते उद्घाटन करा पेटवायचं एक. नाही पेटवायचं काय? त्यांनी लावलाय पाणी देणार. नाही मग तेवढं तरी कार्य करायचं चांगलं.
कुणी आपल्याला पाणी दिले आपलं काय संबंध पेटवायचं आपल्या रानातलं आपण आपल्या रानातलं पेटवायचं नाही आपण आपल्या रानातलं गुराला घालायचं आणि उजनीवर पाणी आणून पाजायचं गुरांना पण ह्याला पाणी मागायचं नाही ह्यांना काय केलं पाहिजे काय करायचं सोडून द्यायची मोकळी गुरं असल्यामध्ये ह्याला बी काय संबंध आहे ह्याला मागायचंच नाही आपल्या गांडीत रहमान किड आहे ना आपण लावले आपलं जळले त्यांचं नाही जळलं त्यांचा काय संबंध आहे इथे याचा चांगल्या कामांचे मुहूर्त करतात म्हणून हे बी चांगलं काम आहे हा चांगलं मुहूर्त काम आहे आपण आपलं तोडायचा आपल्या गुरांना घालायचा पण ह्याला मागायचं नाही पण ते आपल्या जवळ आली का नाही मग त्यांना सांगायचं ते आपल्या जवळ एक दिवस येणार आहेत ते सांगायचं तुम्हाला आम्ही काय देऊ त्याला 10,000 देऊ ते आपल्याला देतात पंचवार्षिकला जवळ आले आपल्याला 10,000 देतात आपण बी त्याला 10,000 देऊ नमस्ते साहेब